सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना हाच सुट्टीचा आनंद जीवावर बेतला आहे। काय नेमकी संपूर्ण घटना आहे या लाईव्हच्या माध्यमातून आपण अधिक माहिती घेणार आहोत। बदलापूर पनवेल जो टनल आहे त्या टनेलमध्ये अपघात झालेला आहे। काल सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान हा अपघात जो आहे तो झालेला आहे। या अपघातामध्ये 36 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आपण बघत असाल तर या प्रकरणी आता कुळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये नेमकं झालं काय, या महिलेचा अपघात नेमका झाला कसा, तर एकंदरीत काल रविवार म्हणजेच वीकेंड सुट्टीचा दिवस होता आणि हीच सुट्टी, या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सिंग कुटुंबीय जे आहे, जे बदलापूर शहरात राहतं, ते बदलापूर नजीकच्या एका धबधब्यावर गेले होते। यामध्ये वीरेंद्र सिंग जे या महिलेचे, मृत महिलेचे पती आहेत, ते प्रभा सिंग जी मृत महिला आहे ती, त्यांच्यासोबत त्यांची 3 मुलं, म्हणजे मुली 2 होत्या, जुळ्या मुली होत्या 14-14 वर्षाच्या आणि एक मुलगा होता 12 वर्षाचा। जवळपास असे 5 जण जे आहेत, फॅमिली, कुटुंब जे आहे ते या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते। धबधब्याचा आनंद घेऊन आल्यानंतर एकंदरीत 12 वर्षाचा जो त्यांचा मुलगा आहे त्या मुलानं हट्ट केला की त्याला पनवेल टनल जो आहे तो पाहायचा आहे आणि त्या मुलाच्या हट्टापायी वडिलांनी एकंदरीत गाडी वळवली थेट पनवेल टनलच्या दिशेने। बदलापूर ते पनवेल टनल आपण बघत असाल बऱ्यापैकी काम आता पूर्ण झालेलं आहे। अनेक वाहन चालक परवानगी नसताना सुद्धा या टनेलचा वापर करत असतात, परंतु एकंदरीत हाच वापर आता जीवावर बेतलेला आपल्याला बघायला मिळतोय। इथे वारंवार अपघात होत असल्यामुळे प्रशासनाने सूचना फलक लावला आहेच, परंतु त्यासोबतच मोठमोठे मातीचे ढिगारे टाकून हा जो पनवेल टनल आहे इथून कोण वाहतूक करू नये यासाठी सुद्धा प्रशासनानं प्रयत्न केलेले आहे, परंतु प्रशासनाचा हाच प्रयत्न सिंग कुटुंबियामधल्या प्रभा सिंग यांच्या जीवावर बेतलेला आहे। काल 5 ते 5:30च्या दरम्यान नेमकं झालं काय, हे सगळं कुटुंबीय धबधब्यावर आनंद घेऊन आलं ते थेट पनवेल टनलला, त्यांनी एंट्री केली, काही अंतरावर ते गेले सुद्धा, परंतु समोर मातीचा मोठा ढिगारा होता। मातीचा मोठा ढिगारा बघून खरं तर सदरची जी पत्नी आहे ती मोठ्यानं ओरडली। मोठ्यानं ओरडल्यानंतर ही जी काही महिला, एकंदरीत ड्रायव्हिंग करणारे जे पती आहेत ते पती एकंदरीत ते घाबरले आणि त्यांचा ब्रेक वरती जोरात कदाचित पाय बसला असावा आणि जोरात त्यांनी ब्रेक दाबला। ब्रेक दाबल्यानंतर एकंदरीत ही जी वॅगनार गाडी होती ज्याच्यामधून यांचा प्रवास सुरू होता ती वॅगनार गाडी थेट पलटी झाली, म्हणजे पूर्ण उलटली ती वॅगनार गाडी। आणि याच अपघातामध्ये प्रभा सिंग ही जी महिला आहे त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दुखापतीनंतर म्हणजे इंटरनल इंजुरी झाली, रक्त वाहिलं आणि त्याच्यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो या अपघातामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला। परंतु आता ड्रायव्हिंग करणारा जो पती आहे त्याच्या विरोधात आता बदलापूर ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। इंटेन्शन तसं नसावं पतीचं, पण आपण बघत असाल तर ही जी म्हणजे हे जे मृत्यू आहे किंवा गाडीचा जो काही अपघात आहे त्यामुळे एकंदरीत हा जो काही संपूर्ण प्रकार आहे त्यामध्ये आपण बघितलं तर पती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जे आहेत शिवाजी ढवळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे आता उद्यापासून पोलीस बंदोबस्तात हा जो संपूर्ण टर्नेल आहे, हा जो भुयारी म्हणजे हा जो मार्ग असणार आहे तो पूर्णपणे बंद केला जाणार असल्याची माहिती सुद्धा प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। प्रशासनाने सूचना फलक लावलेला आहे तरी सुद्धा अनेक वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी बऱ्यापैकी या टनेलचा वापर करत असतात आणि त्यामुळे असे अपघात म्हणजे जोपर्यंत सुरू होत नाही ऑफिशियली तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने या टनेलचा वापर करतात। त्यामुळे एकंदरीत आता ही वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी यासाठी आता प्रशासन प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे, कारण की यापूर्वी सुद्धा एक ते 2 मोठमोठे अपघात जे आहेत ते त्या ठिकाणी झाले होते। आता आपण बघत असाल तर एकंदरीत बडोदरा सुद्धा हायवे जो आहे त्या हायवेवरती सुद्धा अपघातानंतर ज्यावेळी बळी गेले काही त्याच्यानंतर प्रशासनाने आपण बघितलं एसीपी वाहतुकीचे जे होते बालवाडकर त्यांनी स्वतः मातीचे मोठे ढिगारे टाकून हा जो काही बडोदरा हायवे आहे तो बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यानंतर एकंदरीत आता बघितलं तर हा जो अपघात आहे
तो सुद्धा झालेला आहे. त्यामुळे आता या अपघाता प्रकरणी म्हणजे तब्बल 36 वर्ष ही महिला होती, 3 मुलं या महिलेला आहेत आणि खरं तर पोरकं करून आपल्या मुलांना ही महिला आता आपण बघितलं हयात नाही आहे. अपघात चांगलाच जीवावर या ठिकाणी जो आहे तो बेतलेला आहे. आता या संदर्भातले जे काही अपडेट्स जर काही आले पुढे तर आम्ही तुम्हाला अपडेट या प्रकरणी देत राहू. परंतु सध्याच्या घडीला या हायवेचा वापर करू नका वाहतुकीसाठी, कारण की मोठमोठे ढिगारे आतमध्ये सुद्धा टाकलेले आहेत. अंधार बऱ्यापैकी आहे. त्यामुळे 10 वेळा विचार करा त्या टनलमध्ये जायच्या अगोदर. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.